पुन्हा एकदा पाहायला मिळते नरेश गायकर आणि यश फस्टे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर नरेश गायकर शून्यावरती बाद झाले होते। त्यानंतर मात्र यश फस्टे आणि समीर शिंदेने सुंदर खेळी केली गेली, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली। समीर शिंदे असतील आणि यश फस्टे असतील, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सुद्धा गौरव फस्टे आणि सागर सोकांडे या दोन फलंदाजांनी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली होती। आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खेळी आपण पाहिली समीर शिंदे आणि यश फस्टेच्या नावावरती। सुंदर रेकॉर्ड ब्रेक जे फस्टेपाडा टीमने काल केले होते ते रेकॉर्ड पुन्हा एकदा तोडले गेले आवळपाडा टीमनं, म्हणजे यश फस्टे आणि समीर शिंदेच्या नावावरती ते पूर्ण रेकॉर्ड राहिलेत। आज पुन्हा एकदा इथे विनर वर्सेस विनर म्हणजे आदिवली दक्ष 11 आदिवली तर मॅचला होती सुरुवात, पंचांच्या माध्यमातून मॅचला होती सुरुवात। चला आपण पाहतो गोलंदाजी मार्कर हर्षल वेखंडे, स्ट्राइक वरती नरेश गायकर, पहिला चेंडू टाकला जाईल, पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चेंडू लॉंग ऑफला केलं, लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे, त्याने सुंदर चेंडू अडवला फेकला, तोपर्यंत पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकच धाव मिळेल। चांगली फिल्डिंग मला वाटतं गिरीश होते आणि गिरीशच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग राहायला पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च झाली। धर्मवीर आवळपाडा टीम पुन्हा एकदा हर्षल चेंडू घेऊन एस फस्टेसाठी एस फस्टे, हो इथे मात्र जर पाहायला गेलं तर सुंदर चेंडू हाताळला गेलाय, लाजवाब चेंडू, सुंदर खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती पाहायला मिळेल एक धाव आणि एक धावेने धावसंख्या फलकावरती 2च्या घरामध्ये पाहायला मिळते। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, सुंदर असा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। आज दिवस क्रमांक डोखाम विभाग प्रीमियर लीगचा 3रा दिवस आहे। पुन्हा हर्षल चेंडू घेऊन जाईल, गायकर स्ट्राइक वरती, नरेश पुन्हा चेंडू मात्र खेळला तिथे क्षेत्ररक्षक सुभाष ने काय झेल टिपलाय, मिडो आपला क्षेत्ररक्षक होते सुभाष उघडा, त्याने सुंदर झेल लाजवाब झेल आणि नरेश पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर लवकरच बाद झालेत आणि नरेशची खेळी संपुष्टात, 2 धावा आणि 1 गडी बाद। डीजे रमेश मुख्य स्क्रीन वरती आपण जर पाहायला गेलं तर पाहुण्यांची मंडळी मोठ्या संख्येने या मुख्य स्टेज वरती पाहायला मिळते। मनापासून सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे, खूप खूप आभार व्यक्त करेन। आमच्या या प्रीमियर लीगला मोठ्या संख्येने पाहुण्यांची मंडळी पाहायला मिळते, खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन। खूप चांगलं प्रेक्षक वर्गांची सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये या ग्राउंड वरती मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। पुन्हा एकदा नवीन फलंदाज पाहायला मिळेल भरत भोईर, बघूया भरत भोईर मागच्या मॅच मध्ये मात्र संधी मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न असेल क्रिकेट खेळण्याचा। हर्षल चेंडू घेऊन जाईल, हो बॅटची कडा तिथे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आणि झेल सोडलाय, ओ काय क्रिकेट आहे। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं सर्वात जास्त झेल सोडले गेलेत सर्व मॅचेस मध्ये, सर्वात जास्त झेल आज या ग्राउंड वरती पाहायला मिळतात सोडलेले। स्लिप मध्ये सोपा झेल होता, तो झेल मात्र एक महत्वाचा गडी होता भरत भोईर, त्याच्या नावावरती मोठा क्रिकेट आहे, त्याचा फलंदाजा झेल मात्र आपण सहजरित्या सोडलाय आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही, डॉट चेंडू पाहायला मिळाला, चांगली फिल्डिंग परंतु झेल सोडलाय। तर स्ट्राइक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील भरत भोईर लेफ्ट हँड बॅट्समन, तर गोलंदाज आपण पाहू शकतायत हर्षलच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते। हर्षल वेखंडे चेंडू घेऊन जाईल, पुन्हा एकदा भरत भोईर साठी भरत भोईर, हो आता पटका प्रॉपर आहे, चेंडू मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं चेंडू निघून झाला, अरुण उघडा तिथे होते, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला आणि शेवटच्या चेंडूला मात्र बाउंड्रीच्या बाहेर लँड झाला आणि या चेंडूवरती मिळतील भरत भोईरच्या बॅटमधनं विकेट सोडल्यानंतर 6 धावा। डीजे रम्या।
मीटिंग करायची नाही आदिवली टीम दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली. चला आपण लवकर आपण फील्ड सजवून घ्यायचे मित्रांनो, विलंब करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ आपल्याला वाटतोय का दुपार सत्र झाले, अजून भरपूर वेळ आहे, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या वेळेचं महत्व आपल्याला कळतं. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण विलंब लावायचा नाही, लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायची, त्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात करायची. कारण आपण भरतचा ज्या वेळेस झेल सोडला त्यावेळेसच मी सांगितलं की भरतचा झेल सोडलाय तो आपल्याला कदाचित डोकेदुखी सुद्धा ठरू शकतो आणि ते सिद्ध करून दाखवलं भरत भोईर या फलंदाजांना. झेल सोडल्यानंतर त्याच नंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आणि धावसंख्येला गती मिळाली. 1 गडी बाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. आदिवली संघाचे संघमालक सन्मानित पाहायला गेलं तर युवराजी साबळे सर आणि त्यांच्या समावेश असलेले आमचे महेशजी वेखंडे त्यांचं संघमालक इथे मुख्य मंचावरती, त्या मनापासून त्यांचं कौतुक करेल, खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. त्यानंतर पष्टेपाडा संघाचे संघमाल सॉरी अवळपाडा संघाचे संघमाल इथे पुन्हा त्या पटका पाईनला उडवलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तरी पुन्हा एकदा झेल हर्षेल कडनं सुटलाय. हर्षेल कडे अपेक्षा नव्हती, एक ऑलराऊंडची भूमिका निभावणारा खेळाडू चांगला प्लेअर होता आणि त्याच्याकडे अपेक्षाच नव्हती कोणती क्रिकेटरची आणि त्याने झेल सोडलाय. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर पूर्ण ग्राउंड मध्ये प्रत्येक खेळाडू आज झेल सोडताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ड्रॉप झेल आणि एस पस्टेला सुद्धा जीवदान मिळालं आणि जीवदान मागच्या मॅच मध्ये सुद्धा एस पस्टेला मिळाला होता आणि त्याचा परिणाम त्याने करून दाखवला होता. आज पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्याला जीवदान मिळालंय आणि बघूया पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये जी खेळी झाली होती ती मॅच पुन्हा मध्ये ती खेळी पाहायला मिळते का. प्रशांत हो पुन्हा एकदा पटका त्याच दिशेने आला. तिथे हर्षेलची वेकंडे आहे, चेंडूवरती येतील, चेंडू आडवेल, पे केले, 1 धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न कॉलम चुकीचा आहे आणि परंतु सावरलं, स्वतःला सावरलं आणि 1 धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. सुंदर असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं पाहायला मिळतं. मागच्या मॅच मध्ये समीर शिंदेने सुंदर खेळी केली, पष्टेनं सुंदर खेळी केली, त्यानंतर आता मात्र भरत भोईर इथे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलाय. सुंदर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळलेला पाहायला मिळेल. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जवळजवळ भरत भोईरच्या फलंदाजाच्या माध्यमातून जवळजवळ 2 षटकार आले. चांगली फलंदाजी. तर गोलंदाज प्रशांत रिकामे इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिला. चांगला बघूया परंतु इथून पुढे पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमला. हो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आमचे योगेश ठाकरे पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडलेली पाहायला मिळेल. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 18 धावा, 1 गडी बाद, 18 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा त्या चेंडू घेऊन जाईल. बरं फुटबॉल चेंडू होता, आता मात्र पाईनला उडवला लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. चेंडू 1 टप्पा घेऊन भरत भोईरच्या बॅट मधनं पुन्हा एकदा येईल चेंडूवरती चौकार. डीजे रमेश सुंदर खेळी व्हायला मिळते. प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जाईल. ओ आता मात्र थोडासा कमला, थोडासा धीमी गतीचा चेंडू टाकला आणि थोडासा ऑफ कटर केला आणि तिथे मात्र भरत भोईरला थोडंसं थांबवण्याचं कार्य प्रशांतच्या माध्यमातून राहिलं. आतापर्यंत 1 गडी बाद, 22 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतात. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळतं. अजूनही दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे गोलंदाज प्रशांत. हो पुन्हा एकदा फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू, उंची जास्त, लांबी कमी आणि तिथे मात्र पुन्हा एकदा झेल. म्हणजे बघा मी सांगितलंय ना की आज झेल सोडण्याचा विक्रमच आहे. आज झेल सोडण्याचा विक्रम आहे. पुन्हा जर बघा सुभाष कडनं झेल सोडलाय. सुभाष कडे सुद्धा अपेक्षा नव्हती कारण सुभाष एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडनं सुद्धा झेल सुटतो. म्हणजे आज चांगल्या प्लेअर कडनं झेल सोडले गेलेत. आज पूर्णपणे क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर झेल सोडण्याचंच काम होताना पाहायला मिळतंय. सकाळपासून तोच क्रिकेट आपण पाहतोय. जवळजवळ ही 3री मॅच आहे आणि 3ऱ्या मॅच मध्ये सुद्धा तेच प्रदर्शन पाहायला मिळतंय. यश पस्टे स्ट्राईक वरती, प्रशांत गोलंदाजी मार्कर.
हो, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पंचांकडे दाद मागताय, पंचाने दाद फेटाळले, हा चेंडू स्क्वेअर आलाय आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. जवळजवळ दुसरी ओव्हर इथे संपुष्टात पाहायला मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. सुंदर खेळ इथे जवळजवळ पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद, 23 धावा. जवळजवळ या विनिंग मध्ये सुद्धा 3 ते 4 झेल सोडले गेलेत आणि आज पूर्णपणे झेल सोडण्याचाच खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. भरत बोर सर ओव्हर झालेली आहे. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर तिसरा चेंडू वाईड आला, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1 धाव आणि आता पुन्हा एकदा डॉट. अशी एकूण टोटल 7 चेंडू झाले, त्याच्यामध्ये 1 वाईड आहे आणि एकूण टोटल 6 चेंडू कंप्लीट झाले. ओके, धन्यवाद. तर दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, 1 गडी बाद आणि तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील इथे सुरेश दळवी इथे जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुद्धा केला झाला. ही मॅच चांगली रंगेल याच्यामध्ये शंकाच नाही, कारण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. भरत भोईर एक आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन जाईल, तिसऱ्या ओव्हर मधला सुरेशच्या माध्यमातून चेंडू टाकला जाईल स्ट्राईक वरती. भरत भोईर नॉन स्ट्राईक वरती, यश वस्ते, तर समीर शिंदे थोडेसे मागे राहिलेत. बघूया पुन्हा चेंडू घेऊन जाईल, स्लोअर गती चेंडू पाईनला दळवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते तडम्यानला आणि चेंडू निघून जाईल तडम्यान मधून. या चेंडूवरती मिळतील 4 धावा सुरेश दळवीच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर भरत भोईरच्या बॅट मधनं ठाकरे सर आपण इशारा करता बॅटचे आहेत का लेग बॅटचे आहेत काही? ओके, बॅटचे आहेत. या 4 धावा भरत भोईरच्या नावावरती राहतील. या 4 धावा येतील आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या स्थितीला पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेला आहे भरत भोईर, 21 धावांवरती खेळतो. त्यानंतर यश फस्टे 4 चेंडू खेळलाय, 4 धावांवरती खेळतो. पुन्हा तर सुरेश सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाज स्ट्राईक वरती. भरत पुन्हा एकदा फटका बसला, क्षेत्राच्या चेंडू खाली, विकेट किपर. आता मात्र गिरीश चुकी करणार नाही. भरत भोईरची खेळी संपुष्टात. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतील भरत भोईर. डीजे रम्या. वरती मी नेहमीच सूचना देत असतो की आपण सर्व खेळाडू जमायचे नाही, फक्त एका कर्णधार आला आपल्या गोलंदाजाला जे काही सांगायचं ते सांगून लवकरात लवकर रवाना व्हा आपल्या जागेवरती, कारण वेळ आपल्याकडे कमीच आहे असंच मी म्हणेल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला वेळ कमी पडतो. याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण वेळ जास्त खर्च करू नका. वारंवार मी सूचना देतोय, त्या सूचनेचं पालन आपण प्लीज क्रिकेटवर म्हणून करा. तर गोलंदाज मार्ग पुन्हा सज्ज होतील सुरेश दळवी. तर स्ट्राईक वरती फलंदाज समीर शिंदे, ज्या मागच्या मॅच मध्ये त्याने सर्वांची मनं जिंकली, सर्वांचा खेळ जिंकला, सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी जागा केली, तो फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल समीर शिंदे. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर 86 धावा लगावल्या होत्या, स्वतःच्या वैयक्तिक धावा 86 धावा या फलंदाजाने खेळलाय आणि पुन्हा एकदा 30 जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय, चेंडू मात्र डीप कव्हर मध्ये जातोय, तिथे क्षेत्ररक्षक जातात, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या पार पाडली जाईल समीर शिंदेच्या बॅट मधनं. या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावाने आपल्या स्वतःच अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या एकूण टोटल टीमची 29 धावा, 2 गडी बाद. सुंदर खेळ,
चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतो. तिसरी ओव्हर प्रगती पथावर आहे. हा सामना 6 षटकांचा आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं दोन्ही कर्णधारांचं. सुरेश पुन्हा त्या चेंडू सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहिजे समीर शिंदे एक आक्रमक फलंदाज. मागच्या मॅच मध्ये या दोन्ही जोडी या जोडीनं चांगली साझेदारी चांगली पार्टनरशिप चांगले दोन्ही 50 अर्धशतक त्यांच्या नावावरती नोंदवलं. तर सुंदर किपिंग सुंदर विकेट किपिंग आपण गिरीजच्या माध्यमातून पाहिली. या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला निर्धाव चेंडू सुरेश दळवीच्या माध्यमातून पाहिला. सुंदर खेळ राहिला आतापर्यंत. हा चेंडू डॉट आलाय समीर शिंदेला सुंदर खेळवलं गेला चांगला गोलंदाज केला गेला आतापर्यंत पाहतोय. पुन्हा सुरेश चेंडू घेऊन समीरसाठी. समीर मात्र हा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचाने या चेंडूवरती दंडित केलंय म्हणजेच दोन्ही हात त्याचे समांतर आलेत म्हणजे हा चेंडू अवांतर आहे. या चेंडूवरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. सुरेश पुन्हा एकदा उलटा चेंडू आहे. प्रॉपर कनेक्शन आहे चेंडू मिड विकेटच्या दिशेनं. तिथे मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येऊच शकले नाही. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती समीर शिंदेच्या बॅटमध्ये मिळतील 4 धावा डीजे. टोटल धावा धावफलकावरती 2 गडी बाद 34 धावा. अजूनही तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. सुरेशच्या माध्यमातून टाकली जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा समीर शिंदे फलंदाज चांगली फलंदाजी. हो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टाकलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या कव्हर मध्ये तिथे क्षेत्राच्या जोडले जाते. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. समीर शिंदेच्या बॅटमधनं क्लासिकल खेळी सुंदर खेळ राहिला. पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक होता. डीप कव्हरला चेंडू गेला आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हते आणि चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक समीर शिंदेच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा 2 गडी बाद 38 धावा. बॉल काउंट करून दाखवायचे आहेत का? ओव्हर झालेली आहे. ओके धन्यवाद. चला अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर लवकरात लवकर आपण ड्रिंक ब्रेक आहे. तर ड्रिंक ब्रेक मध्ये आपण दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपल्या खेळाडूंना आपण पाणी आणायचं आहे. 3 ओव्हर झाल्यानंतर न सांगता आपण ड्रिंक घेऊन यायचं आहे म्हणजे पाणी घेऊन यायचं आहे आपल्याकडनं. लगेचच आपण विलंब न लावता तर मुख्य स्क्रीनवरती आमचे प्रमुख पाहुणे इथे पाहायला मिळतात. सन्माननीय आमचे सुभाषजी सर त्यानंतर चांगल्या गोड व्यक्ती आमच्या या संघाचे मालक आदिवली संघाचे मालक युवराजी साबळे सर त्यानंतर महेशजी वेखंडे आणि त्यांच्या समावेत असलेले आमचे अजूनही पाहुणे आहेत. त्यांचं नक्कीच मी मनापासून कौतुक व्यक्त करेल. खूप चांगल्या गोड व्यक्ती आमच्या या समालोचन कक्षामध्ये या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य आपल्या या विभागाला करा आणि असंच आपल्या हाताने मदत करत राहा. मनापासून तुमचा आभार व्यक्त करेन. कारण आमच्या या डोखाम विभागामधली पहिलीच ही स्पर्धा प्रीमियर लीग स्पर्धा आहे. ती स्पर्धा जर पाहायला गेलं तर सिगेला पोहोचली जाताना पाहायला मिळते. कारण या स्पर्धेचा पूर्णपणे बोलबाला मुरबाड तालुका शहापूर तालुका वाडा तालुका या तालुक्यामध्ये बोलबाला होताना पाहायला मिळतं. कारण गेले 3 दिवस ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेचं आयोजन आमची कमिटी मेंबर सर्वांनी खूप छान केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करेन. सर्व आमचे कमिटी मेंबर असतील त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. या मुख्य मंचावरती आमचे मुख्य मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. सचिनजी चौधरी साहेब असतील आणि बापूजी अधिकारी साहेब असतील त्यानंतर समाधान अधिकारी असतील त्यानंतर नितीनजी चौधरी असतील अमोलजी ठाकरे साहेब असतील त्यानंतर योगेशजी ठाकरे साहेब असतील. असे अनेक व्यक्ती आहेत आमच्या या
कमिटीमध्ये त्या कमिटीच्या माध्यमातून आमचे बाळा घरत सर असतील त्यांचंही खूप मनापासून या चेसकाला योगदान लागलं त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेन. खूप खूप धन्यवाद. आपण या आपल्या व्यक्ती आपली स्पर्धा आणि आपलाच क्रिकेट आणि आपलेच खेळाडू याच निमित्तानं समजून आपल्या क्रिकेटला मोठं प्राधान्य देतात. मनापासून खूप खूप आभार व्यक्त करेन सर्वांचं आणि सर्व मान्यवरांचं. पुन्हा एकदा शब्दसमूहाने कौतुक करेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. ड्रिंक ब्रेक संपलाय तर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील एश पष्टे फलंदाज तर नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुभाष उगडा तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला समीर शिंदे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ही ओपनिंगची जोडी मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजानं आपल्या संघाच्या नावावरती विक्रम रचला गेला ती जोडी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते मैदानाच्या आत एश पष्टे आणि समीर शिंदे तर गोलंदाज सुभाष उगडा. पहिला चेंडूवरती जर पाहिलं तर फटका बसला हवेमध्ये गिरीश चेंडू खाली आले आणि गिरीशने सुंदर झेल टिपला आणि एच पष्टीची खेळी संपुष्टात पाहायला मिळते. जवळजवळ हा तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतो एच पष्टीच्या रूपामध्ये. डीजे रम्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील मिलिंद शिंदे स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती समीर शिंदे तर गोलंदाज सुभाष उगडा. चेंडू पुन्हा घेऊन जाईल. थोडंसं रनिंग मध्ये फंबलता राहिली. नक्कीच इथे हा चेंडू पुन्हा डेट केला जाईल. चांगली गोलंदाजी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फलकावरती 38 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चौथीवर प्रगतीपथावर आहे सुभाष. हो पुन्हा एकदा फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेक सुंदर बिल्डिंग एकाच धाववरती समाधान. सुंदर चेंडू पैकी तितकाच चांगली फिल्डिंग आपण पाहिली. दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीम. चांगलं क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण समीर शिंदेला इथून पुढे थांबवावं लागेल कारण समीर शिंदेची रन मशीन आज थांबताना पाहायला मिळत नाही कारण चांगली पटकेबाजी पाहायला मिळते. तर बघूया पुन्हा एकदा सुभाष चेंडू घेऊन जाईल. हो क्लासिकल सुंदर फटका सेन्सिबल क्रिकेट खेळला गेले समीर शिंदे कारण या चेंडूवरती मोठा फटका खेळणं तेवढाच मुश्किल होता कारण ब्लॉक होलचा चेंडू होता आणि त्याच्यावरती सेन्सिबल दाखवलं समीर शिंदेनं आणि आपल्या संघाच्या नावावरती आणि आपल्या स्वतःच्या नावावरती 1 धावेने पुढे ढकलला गेला. आपला धावफलक 40 धावा. हो आडव्या फाईनला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शनच नव्हता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये राजा बला होता. विकेट किपर त्याने मात्र सुंदर चेंडू कॅरी केला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी जर पाहायला गेलं तर सुभाष उगडाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही चौथ्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच चांगलं प्रदर्शन केलं जातं. दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीम चांगलं प्रदर्शन. त्यानंतर धर्मवीर अवळपाडा संघ यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले प्रयत्न केले. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजी इथे चांगले कमबॅक करणारी गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये ज्या टीमनं विक्रम रचला त्या टीमला आता कुठेतरी थांबवण्याचं कार्य सध्या स्थितीला आपण पाहतो. दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली संघाच्या माध्यमातून चांगलं कार्य. हो आता फटका आलाय. फटका बसला क्षेत्राच्या चेंडू खाली अरुण उगडा जातील आणि अरुण उगडाने झेल सुंदर टिपलाय. जवळजवळ या फलंदाजाचा खेळ सुद्धा संपुष्टात आला आणि चांगली फिल्डिंग सिलेब्रेट सुंदर राहिलं आदिवली संघाकडनं. वरती 40 धावा जोडल्या गेल्या. 4 गडी बाद 40 धावा धर्मवीर आवळपाडा टीमच्या. अजूनही चौथी ओव्हर जर पाहायला गेला तर संपुष्टात आली आणि चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रत्येक ओव्हरची सरासरी काढली तर 10च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या जोडलेली पाहायला मिळते धर्मवीर आवळपाडा संघाच्या.
तर गोलंदाज पुन्हा एकदा ओपनिंगचा गोलंदाज, ज्या गोलंदाजानं पहिली ओव्हर टाकली तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. हर्षल वेखंडे स्ट्राईक वरती समीर शिंदे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे शतरक्षक आहेत लोंगॉनला शतरक्षक. सुंदर चेंडूपैकी झाली आहे. ललित कडनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ललित ती चेंडूपैकी सुंदर आणि एकच धावावरती समाधान. आदिवली संघ चांगली फिल्डिंग. जरी प्रथम स्टॅटिंगला त्यांच्या माध्यमातून झेल सोडली गेले त्यानंतर मात्र त्यांची चुकी त्यांनी सावरताना पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट पाहायला मिळते दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमच्या माध्यमातून. एक धावेने धावसला जोडली जाईल. 41 4 गडी बाद 41. आता मात्र स्ट्राईक वरती महेंद्र कोर. बघूया पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो कव्हरच्या दिशेने चेंडू केला. तिथे शतरंजक आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न सुंदर राहिला तर झेल करण्याचा, परंतु झेल कॅरी करण्यासाठी थोडंसं मुश्किलच होतं असंच मी म्हणेल, कारण एवढा सोपा झेल नव्हता. आणि या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल. या एक धावेने धावसंख्या फलकावरती 42. कुठेतरी थांबवण्याचं कार्य ज्या टीमनं आपल्या संघाच्या नावावरती या पूर्ण ग्राउंडवरती विक्रम रचलाय त्या टीमला थांबवण्याचं कार्य मात्र आदिवली टीम करते. सुंदर क्रिकेट. हो तो ओरडाचा जर पाहिला लेग स्टंपच्या बाहेर आहे. चेंडू पंचाने दंडित केलाय, वाईट घोषित केला आणि वाईटच्या रूपामध्ये मात्र धावफलक थोडंसं वाढलं जाईल. 43 धावा धावफलकावरती. समीर शिंदेकडे मोठी अपेक्षा लागली, मोठ्या नजर लागल्या. समीर शिंदे कधी मोठा पटका येईल असं त्यांच्याकडे नजर लागल्या त्यांच्या खेळाडूंच्या, परंतु ही 5वी ओव्हर प्रगती पदावर आहे. हर्षलच्या माध्यमातून टाकली जाते. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे चेंडू लोंगला क्षेत्राचे पुन्हा ललित दळवी येतील. ललित दळवीनं सुंदर पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, देखणी फिल्डिंग. एकच धाव. बाउंड्रीवरती चेंडू गेला आणि बाउंड्रीवरती सुंदर फिल्डिंग आपण पाहिली. स्वतः कर्णधार ललित दळवी आणि त्याच्या माध्यमातून चांगली चेंडूपैकी एकच धाव पाहायला मिळाला. या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 44. 4 गडी बाद 44. स्ट्राईक वरती महेंद्र सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. आलाय मी सांगितलं होतं की महेंद्र सुद्धा एकच चांगला खेळाडू. त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा फुलटॉस चेंडू टाकला. त्याच्यावरती मिड विकेटच्या डोक्यावर काय फटका खेळलाय, लाजवाब ताकदीचा फटका. आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा. डीजे रम्या. थँक्यू डीजे. त्यानंतर मात्र या षटकारानंतर धावसंख्येला आकार मिळाला. अर्धशतक पूर्ण झाला. धावसंख्या पूर्णपणे 50 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. अजूनही 5वी ओव्हर प्रगती पथावर आहे. हर्षलच्या माध्यमातून टाकली जाते, तर हर्षल अजूनही इथे सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा महेंद्र कोर. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे 5व्या ओव्हर मधले, तर ते हर्षलला टाकावे लागतील. बघूया हर्षल चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा महेंद्रसाठी. पुन्हा एकदा इथे प्रॉपर कनेक्शन नाही चेंडू मात्र स्लिप मध्ये, आणि स्लिप मध्ये सुंदर असं मला वाटतं सुरेशच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि महेंद्र कोरची खेळी संपुष्टात. डीजे रम्या. हॅलो 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 हॅलो. बॉल फुटला त्याच्यावर डिसिजन जे झालं असेल तेच देणार आहेत. बॉल फुटल्यानंतर आपल्याकडे डिसिजन एकच आहे. षटकार आला तर षटकार, आणि वाईट आला तर वाईट, आणि रन काढले तर रन, आणि षटकार गेला तर षटकारच. ओके धन्यवाद. या चेंडूवरती जे घडलं असेल तेच असणार आहे. तर नवीन बॅट्समन सागर
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रवाना होताना पाहायला मिळतील. त्या महेंद्र कौरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सागर वेखंडे. बघूया, एक तगडा फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता असावी. मोठे पटके खेळणं गरजेचं आहे, कारण सध्या स्थितीला 50 धावा फलकावरती लागला. 5वी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. हर्षलच्या माध्यमातून टाकली जाते, थोडंसं पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी या चेंडूला दंडित केलं, वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच एक्स्ट्राच्या रूपामध्ये जोडली जाईल. 1 ने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा, 5 गडी बाद 51. अर्धी टीम जर पालघर दगावच्या आश्रयामध्ये पाठवली गेली. दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली संघाच्या गोलंदाजानं पुन्हा एकदा हर्षल चेंडू घेऊन जाईल सागरसाठी. सागर बघूया आपल्या संघासाठी. फटका दमदार आहे, फटका ललित दळवी आहे, तर पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि चौकार पाहायला मिळेल. ललितकडनं एवढ्या वेळेस मी त्यांचं कौतुक केलं, चांगली फिल्डिंग राहिली आणि शेवटच्या क्षणाला सोपा झेल आणि झेल सोडण्याचंच कार्य आज आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. कारण अनेक आपण क्रिकेट पाहिला, अनेक सामने पाहिले आपण, अनेक झेल सुद्धा सोडताना आर्थिक खेळाडू पाहिला. एक चांगल्या खेळाडूने बघा, गिरीशने झेल सोडला होता, हर्षलने झेल सोडला होता, त्यानंतर सुभाषने झेल सोडला, त्यानंतर ललितनेही झेल सोडलाय. म्हणजे बघा, आज झेल सोडण्याचा विक्रमच आहे. आणि या 4 धावीने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 5 गडी बाद 55 धावा. चला, टीम मीटिंग करू नका, वारंवार मला सूचना देण्याचा भाग पाडू नका मित्रांनो, विनंती. तर चला, लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायचे, विलंब लावायचा नाही, वेळ आपल्याकडे कमीच आहे असंच मी म्हणेल, वारंवार मी सांगतोय. तर या चेंडूवरती जिथे झेल होता तिथे मात्र 4 धावा मिळाल्या आणि सागरच्या बॅटमधून 4 धावा, 4 धावेने धावफलक जोडलं गेलं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 55 सरासरी काढली तर 11ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल गोलंदाज रोशन बघत, पहिला चेंडू सुंदर राहिलाय, लाजवाब चेंडू. या चेंडूवरती मात्र उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. ब्लॉक होलचा चेंडू होता, मोठा पटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न झाला परंतु अपयश आलं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते समीर शिंदे. आतापर्यंत या विनिंग मधले फक्त 5 चेंडू उरलेले आहेत. हो, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, तर थोडासा अपस्टंपच्या बाहेर आहे. पंचाने त्या चेंडूला दंडित केलंय, वाईट घोषित केलंय. तर फिल्डिंग कडनं वाईटला रिव्ह्यू आहे. ओके, धन्यवाद. तर पंचाचा स्वॅप सिग्नल वाईट आहे, तर तिथं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या वाईट वरती येस वाईट चेंडू आहे. तर वाईट चेंडूमध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. 1 ने धावसंख्या धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 गडी बाद 56 धावा. तर अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मधले. तर चला, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. रोशन पुन्हा चेंडू घेऊन जाईल आणि स्ट्राईक वरती समीर शिंदे. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, प्रशांत आले चेंडू फेकेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतात. 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत.
58 धावा. तर पुन्हा एकदा आमच्या या ग्राउंडचे मालक सन्माननीय अधिकारी सर इथे धनाजी अधिकारी सर इथे उपस्थित झाले, त्यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुनाने सरचे स्वागत करेल. त्यानंतर आमचे सरत जे सर इथे उपस्थित झाले त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. रोशन आता मात्र फटका प्रॉपर आहे. हवाई सब्बर, ताकदीचा वापर, उंची जास्त आणि लांबीही तितकीच. समीर शिंदेच्या बॅटमधनं हा चेंडू आलाय 6 धाब्यांसाठी. डीजे रम्या बिल्डिंग आपण सजवून ठेवायच्या, विलंब लावू नका मित्रांनो. या 6 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 5 गडी बाद 64 धावा. 64 धावा. अजूनही शेवटच्या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडूवरती आक्रमकता दाखवताना पाहायला मिळते फलंदाज समीर शिंदे. सध्या स्थितीत पाहायला गेलं तर 10 चेंडू खेळलेला आहे. 10 चेंडू मध्ये बनवलं त्याने पुन्हा एकदा 21 धावा. तर सागर एक चेंडू खेळलाय, 4 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू आता मात्र फाईनला उडवलाय. मिड विकेट सॉरी लॉंग लेग मध्ये शतरक्षक मध्ये त्याचं कॉम्बिनेशन चुकला, त्याचं नियंत्रण चुकलं आणि त्याचा अंदाज चुकला आणि त्याचा अंदाज चुकल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला चौकारच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. आणि या 4 धावा मिळाल्या. जिथे झेल टिपायचा होता तिथे 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेने धावस्थलक जोडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जवळजवळ 68 धावा धावफलकावरती. नो बॉलचा रिव्ह्यू आहे का फलंदाजाकडनं? ओके चालेल. स्पेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू नो नाहीये. नक्कीच चांगला फटका आला या चेंडूवरती. जर पाहायला गेलं तर सुंदर इथे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळेल. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 68. अजूनही जर पाहायला गेलं तर गोलंदाज रोशनच्या माध्यमातून काही चेंडू टाकली जातील. तर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती समीर शिंदे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथं सुरेशकडनं सुंदर फिल्डिंग राहिली. या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळालेली आहे. परंतु डिसिजन बोल्ड आहे का? ओके क्लिंग बोर्ड म्हणजे समीर शिंदे बाद झाले. सॉरी LPW. ओके चालेल. लेग बिफोरची विकेट समीर शिंदे इथे बाद होताना पाहायला मिळतील. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी राहिली. डायरेक्ट बॅक टू बॅक मधोमध चेंडू आहे. तर नवीन फलंदाज प्रशांत दसाडे. तर जवळजवळ या इनिंगचा असा तुम्ही म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असावा. रोशनच्या माध्यमातून टाकला जाईल. बघूया. हो फटका प्रॉपर आहे. परंतु क्षेत्र दळवी चेंडू खाली उतरला. आत्ता चुकी करणार. एकदा त्याच्याकडनं चुकी झाली पण दुसऱ्यांदा चुकी करणार का स्वतः कर्णधार आहात. आणि सुंदर प्रॉपर झेल टिपला आणि प्रशांत दळवीचा खेळ संपुष्टात आणि पहिली इनिंग संपली आणि 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 68 धावा. जिंकण्यासाठी मात्र 6 ओव्हरमध्ये बनवावे लागले. इथून पुढे धर्मवीर अवळपडा टीम च्या धावसंख्या धावफलकावरती 68 आणि दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीमला इथून पुढे 6 ओव्हरमध्ये बनवावे लागतील 69 धावा.
दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली विपक्ष धर्मवीर स्पोर्ट्स क्लब आवलपाड़ा धर्मवीर स्पोर्ट्स ग्रुप आवलपाड़ा तर धर्मवीर स्पोर्ट्स क्लब आवलपाडा या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये जो टार्गेट समोर ठेवलाय 69 धावांचं 36 चेंडू 69 धावा अगदी बघितलं तर प्रोफेशनल गेम आहे दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली या टीम मध्ये बेस्ट ऑफ खेळाडू आहेत त्यांचा 12वा खेळाडू भरत भोईर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंड बॅट्समन गिरीश वेखंडे आणि प्रशांत रिकामे गिरीश हे होम टीमचे ओपनिंग खेळाडू आहेत पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अपील केली गेली आहे चांगली लेंथ चांगली लाईन चांगला अचूक टप्पा पाहायला मिळाला मिस्ट्री बॉलर भरत भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला लेग कटर पाहायला मिळाला चेंडू आणि फळीमध्ये भरपूर गॅप होता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू अजून बाहेर टर्न केलाय इट्स अ फॅब्युलस डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट बॉल पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथ असताना पहिला डॉट बॉल रिव्हर्स खेळायला गेले आणि दुसरी अपील प्रचंड अपील पाहायला मिळाली डॉट बॉल डॉट बॉल आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायला गेले होते बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 या सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न गिरीश वेखंडे करतायत परंतु यशस्वी झाले नाहीयेत कारण गोलंदाज आपण पाहतोय फिरकीचा जादूगर आणखीन एक स्टँड जागेवरच उभं केलं गिरीश वेखंडे बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खेळलाय धर्मवीर स्पोर्ट्स ग्रुप आवलपाडा संघाला थांबवणं फार कठीण वाटतंय 69 धावा या जरी वाटत होत्या कमी परंतु आता 3 डॉट बॉल आले आणि ह्या 3 डॉट बॉलने मोमेंटम पूर्णपणे कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही तर दक्ष 11 आदिवली टीमला हा टार्गेट सेट करणं पार करणं फार कठीण जाईल फुल टॉस समोरच्या दिशेने 6 धावा येतील आता मात्र आक्रमण केलं गेलं पुढे आले आणि स्टेप आउट असताना चेंडू पडू दिला नाहीये फुल टॉसला यावेळेस ऑन साइडच्या माध्यमातून अगदी लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलं लॉंग सीमारेषेच्या पलीकडे षटकार 3 चेंडू अप्रतिम होते 4था चेंडूवर पडू दिलाच नाहीये इथे मात्र पकडला जाईल ही कॅच पकडली जाणार गिरीश वेखंडेला परतावं लागेल शॉट ऑफ लेंथ होती राईट झाला टॉस झाल्यानंतर बॅटच्या वर त्या एजला लागला विकेट कीपर समीर शिंदेने पकडली कॅच आणि गोल्डन विकेट गिरीश परतलेत 6 धावींवर हर्षल वेखंडे आलेत पाच चेंडू झाले 6 धावा धावसंख्या बलकावर
जिंकण्यासाठी 69 धाब्यांचं टार्गेट आहे. खूप चांगला टार्गेट या ठिकाणी समोर सेट केलाय. यावेळेस लफ केलाय, झेल होऊ शकतो परंतु नाही, साधा येतील. परफेक्ट मिळतो, बॅट स्विंग करत असताना ठोकलाय. काव कोणाच्या डोक्यावर दुधाच्या 6 धारा म्हणजे दुधाच्या 6 धावा. षटकार. चार अप्रतिम टाकले परंतु 2 षटकार खेचले. बाराच्या सरासरीने धावा जर बनवल्या तर दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवडी ही मॅच सहज जिंकेल. ही मॅच जिंकायची असेल तर 2-2 षटकार फक्त प्रत्येक ओव्हर मध्ये मारायची. मॅच सहज जिंकू शकतात. विकेट जरी गेल्या मात्र 2-2 षटकार कन्वर्ट करणारे फलंदाज जरी आले, कारण धर्मवीर स्पोर्ट्स क्लब आवलपाडा संघाने 15 ते 20 धावा कमीच केल्या त्या ओव्हर या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये तरी. भरतने काय बॉलिंग केली होती. पहिले 3 तर अप्रतिम टाकले होते. हो इथे नरेश आलाय. पहिलं षटक भरतने अप्रतिम टाकलं होतं, कारण एक फलंदाज गिरीश वेखणीला बाद केलं होतं त्यांनी. यावेळेस लाईन लेगस्टमच्या बाहेर पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता. परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर. त्यानंतर हा चेंडू लेगस्टमच्या थोडा बाहेर आहे आणि इथे आपण बघू शकतो लाईन भरकडत असताना 13 धावा धावसंख्या बलकावू लागल्यात. 1 गडी बाद 13. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय. एक मिळाली. 14 झाल्यात. 1 गडी बाद 14. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण एकंदरीत बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर आहेत. 14 झाल्या. टार्गेट आहे 11.79च्या सरासरीने. फुलटॉस ड्राईव्ह करतात. गॅप सिलेक्शन आहे. लंगन क्षेत्ररक्षक असतील यश पस्टे आहे त्या ठिकाणी. 1च मिळणार. 777 पडवलपाडाचे कॅप्टन आणि संघ मालक आमचे मोहन पडवल, विशालजी पडवल यांची ही टीम आहे. पहिली मॅच ते पराभूत जरी झाली असेल, एक संधी आहे, कारण आता यानंतर त्यांचीच मॅच असणार आहे. यावेळेस उंच गेलाय, भरपूर उंच, आणि यश म्हणजे फलंदाज होईल या ठिकाणी बाद. व्हॉट अ फॅब्युलस कॅच टेकन इन द डीप. काव कॉर्नर झोन मध्ये टिपलाय. रिकामे यांचा अप्रतिम झेल. 1 मोर विकेट इज डाऊन. यावेळेस परफेक्ट मिळवतो. बॅट स्विंग करत असताना आल्या ठोकलाय सुभाष. उघडाने षटकार.
ज्येष्ठ पादिवल्याने एक ठरवलंय, हुकले तरी चालेल, लागला तर मात्र षटकारच मार. आणि आतापर्यंत जेवढे लागलेत तेवढे बाहेर पाठवलेत आणि हुकलेत तेवढे डॉट बॉल खेळलेत. दोनच फक्त क्लिअर करायचे, एक ओव्हर मध्ये प्रेशर न घेता ही मॅच ते जिंकू शकतात. 2 गडी बाद 21. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या डोक्यावरून, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, डीप मध्ये भरपूर चेस चालू आहे, परंतु गोलंदाज क्षेत्ररक्षक हे फक्त दर्शक म्हणून राहणार आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आला चौकार. संख्या फ्लाय झाली आहे. 2 गडी बाद 25. 12.50च्या सरासरीने आस्किंग रन रेट होता 11चा, आता आस्किंग रन रेट कमी झालाय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 44 धावांचं. सत्तावीस 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफल कव्हर आहे. बॉडी लेंथ होता यावेळेस, अंगळा ब्रश होऊन एक धाव मिळाली आहे. भरतला इथे खेळणं इतकंही सोपं नाहीये, कारण या मैदानावर गेली 2016 पासून तो या मैदानावर खेळतोय आणि भरपूर अनुभव आहे या मैदानावर देखील. ज्यावेळेस रिवर्स खेळायला गेले होते हर्षलला देखील, म्हणजे आतापर्यंत भरत बोल ज्या वेळेस बॉलिंगला आलाय षटकार 2 खर्च केले होते पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु 4 चेंडू ज्या पद्धतीने लिहिल्या पद्धतीने काढले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी 2 चेंडू इथे डॉट बॉल काढले. इथे मात्र स्टॅन्स चेंज केला, ऑन साइडला घसीटलं आणि इथे आपण पाहू शकतो शॉर्ट ऑफ लेनला हाफ बॉली बनवलं. हाफ बॉली बनवत असताना स्लॉग स्वीप आणि परफेक्ट मोड बॅट स्विंग करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय हर्षल वेखंडे यांनी षटकार. नाहीये प्लेड ऑन, लगा तो 6 नाही तर डॉट बॉल. आतापर्यंत समीकरण असंच आहे. यापूर्वी आदिवलीकरांचं क्रिकेट असं असायचं की सिंगल डबल डॉट बॉल. नो, आज डॉट बॉल घेतले जातील परंतु मारणार तर षटकारच मारणार. जेवढे लागलेत तेवढे बाहेर गेलेत, बाकी विकेट किपरच्या हातात गेलेत. 34 झाल्या. शॉट ऑफ लेन हुक केला, कॉपी बुक स्टाईल, इट्स अ ट्रेडमार्क शॉट ऑफ दी हर्षल वेखंडे. 4 धावा येतील. फाईन लेग झोन मध्ये ठोकलाय चौकार. अडतीस धावा झाल्या. 31 धाव्यांची गरज आहे. 10.05च्या सरासरी धावा बनवायचे. 12चा रन रेट होता, 11वर आला, आता 10वर आला. थोड्या वेळामध्ये तो कदाचित 8-9 वर पण येऊ शकतो, कारण विकेट फक्त 2च गमावल्यात आणि जो करंट रन रेट त्यांनी पाहायला मिळतोय 12.50च्या सरासरीने धावा झाल्यात 38. ट्रिपल 7-1 संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचंय
आणि बावशेड 11 साकोर्ली संघाच्या कर्णधार आपण देखील टॉस साठी या. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस करून घ्यायचंय. 777 कर्णधार मोहन पडवल आलेले आहेत. बावशेड 11 साकोरी संघाच्या कर्णधार आले का? चला टॉस साठी आपण. मी हिराजी साबळे साहेब मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करा. चला मोहन आपण टॉस साठी यायचंय. ट्रिपल 7-1 पडवलपडा या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण दिलंय ते बावशेड 11 साकोली संघाला बॅटिंग करण्यासाठी. ही लास्ट मॅच डू ऑर डाय मॅच आहे. जी जिंकेल ती या मॅच मधील पराभूत असणाऱ्या टीमची खेळेल आणि जी मॅच हरेल ती मात्र ती टीम घरी जाईल. नेक्स्ट मॅच मधली या मॅच मधील जी टीम हारेल तिला पुन्हा संधी आहे आणि जिंकेल ती डायरेक्ट क्वालिफायर मॅच साठी. 18 मध्ये 31 करायचे आहेत, 38 झाल्यात. आमचे कृष्णा भोईर किती सुंदर प्रक्षेपण दाखवत असताना क्लॅरिटी विथ द क्वालिटी. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटवर आणलं आला डॉट बॉल. रफ्तार का सौदागर इथे पाहायला मिळतो. यश पस्टे अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अवलपडाकरांचं वैशिष्ट्य आहे की डॉट बॉल काढलेत, परंतु आदिवलीकरांचं वैशिष्ट्य आहे की षटकार देखील मारलेत. कारण एक तरी षटकार त्यांच्या ओव्हर मध्ये असतोच. आतापर्यंत 4 षटकार त्यांनी ठोकलेत 3 ओव्हर मध्ये. चौकार षटकारांची भाषा बोलतच असतात डॉट बॉल आला तरी, त्यामुळे प्रेशर जास्त येत नाही आतापर्यंत त्यांच्या टीमवर. 38 झाल्यात 2 गडी बाद. अप्पर स्लाइस पाहायला मिळाला, उंच गेलाय 6 धावा येतील. वॉट अ स्ट्रॉंग बॉटम हँड. बॉटम हँडचा वापर सुभाष उगडा इथे ठोकतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये 6 धावा. त्यावेळेस सुभाष शिंदे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण ही सगळी कंपनी भाचे कंपनी आहे त्यांची आणि त्यांच्या मॅचसाठी ते कुठेही असो येतात. आपली गावाची टीम जरी असेल तिला न सपोर्ट करता दक्ष 11 आदिवली संघाला ते सपोर्ट करतात, कारण हे मामा प्रेम आहे. स्लॉग स्वीप आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फक्त दिशा दिली, टर्न केलं आणि टर्न करत असताना ठोकलाय आणखीन एक चौकार. एकवीस धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिलेत. 15 चेंडू मध्ये 21 राहिल्या. बॅकफुट लागेल, तो व्हाईट बॉल आलाय, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर आहे. एकूण 50 झाल्या. 20 ची गरज. यावेळेस ऑनसाइडला टर्न केला, एक मिळाली. दुसरा यावेळेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि झालेली आहे. व्हॉट अ फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. जबरदस्त क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोळ्यामध्ये धूळ फेकली आणि दुसरी धाव काढली गेली. 51 झाल्या. 18 धावांची गरज. 18 धावा करायचे. 14 चेंडू मध्ये 18 करायचे.
शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला गेले आणि आणखीन एक षटकार. काय बॅटिंग म्हणावी लागेल सुभाष उघडा जेव्हापासून आले तेव्हापासूनच. चेंडूचं कव्हर देखील फाडलंय. इतके फटके प्रहार पाहायला मिळत आहेत. आमचे अधिकारी क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे ते देखील आज वेळाच वेळ काढून या स्पर्धेसाठी आलेत. पहिल्या दिवसापासून क्रिकेट भरपूर एन्जॉय करत असताना काय बॅटिंग केली आहे. 57 झाल्या. व्हाईट बॉल आहे. 58. 11 धाब्यांची गरज. 11 धावा पहिल्या मॅच मध्ये 155 कुठे 8 ओव्हर मध्ये. या मॅच मध्ये 69 म्हणजे किती फरक होता. आणि म्हणून तर बॉलिंगचा फरक इथे जाणवला. आदिवलीकरांची बॉलिंग ही कमाल होती. त्यांनी रोखलं. प्ले डाऊन स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. षटक क्रमांक 4 संपन्न झाला. 12 मध्ये 11ची गरज. समीकरण असं असेल या मॅच मधील विजेता हा क्वालिफायर मॅच खेळेल आणि या मॅच मधील पराभूत होणारी टीम ही पुढच्या लुझर मधील विनरशी खेळेल. म्हणजे जिंकणाऱ्या मॅचला जिंकणाऱ्या टीमला डायरेक्ट खेळायचंय एकच मॅच जिंकून ट्रॉफी मिळवण्यासाठी आणि हरणाऱ्या टीमला 2 मॅच खेळायचे ट्रॉफी मिळवण्यासाठी. त्यामुळे एक मॅच जिंकेल त्याचा फायदा आणि फायदा. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला टोन केलाय. हर्षल बेकंडे ऑन साइड वरनं 2 धाबा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि खूप जबरदस्त रनिंग वरून विकेट 2 मिळाल्या. अकरा चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. ओटॅप केलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट असतात हर्षल वेखंडेकडे. सिच्युएशन नुसार परिस्थितीनुरूप खेळणारा हा खेळाडू आहे. 9 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या आणि सुभाष उघडाने 9 मध्ये 29 पूर्ण टीमला त्यांनी विजयाच्या अगदी समीप जवळपास पोहोचवलंय. शिक्कामोर्तब करण्यासाठी फक्त 2 सिक्स मारायचे. आला एक तर आला एक आला आणि मला वाटतं एकच धाब्यांची गरज असेल ना. 68 झाल्या नाही किती झाल्या 67 झाल्या. 2ची गरज आहे. जास्त प्राधान्य दिलं का दिलं त्यांना माहिती आहे आमचे खेळाडू या आमच्या विश्वासातले आहेत आणि विश्वासाचे धागे अशा एक मायेमध्ये गुंतले गेलेत विणले गेलेत म्हणून तर इतकी खतरनाक आहेत. 2 धाव्यांची गरज आहे फक्त. प्लेसमेंट केली आहे. एक राहिली आहे. 68 धावा झाल्या. छोट्या बॅकलिपने प्लेसमेंट केली आणि विजयी होतोय. दक्ष 11 आदिवली टीम क्वालिफायर मॅच खेळणार आहे.